कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। क्या बात है, क्या बात है, वाह! अरे काय उत्तम रिपोर्ट तयार केलास तू। लक्ष्मण, अरे काय उत्तम रिपोर्ट तयार केला यांनी। मला वाटलंच नव्हतं। मी तर खरं म्हणजे या रिपोर्ट मध्ये एखादी चूक दिसते का ते शोधत होतो, पण एकही चूक नाही। क्या बात है, अगदी मायन्यूट डिटेल्स सह त्यांनी हा सगळा रिपोर्ट तयार केलाय। वाह, क्या बात है। थँक्यू भाऊ, प्राऊड ऑफ यू। भाऊ मी म्हटलं ना, आशू हुशार आहेच, पण आता तो जबाबदारही झालाय। मला हे माहितच होतं, म्हणूनच मी गोड बनवून ठेवलंय। मी आणते हा, थांबा। वाह बाळा, सगळ्यांनी ठेवलेल्या विश्वासावर आज तू खरा उतरलास। काय ग, थँक्यू भाऊ। मी हा विश्वास कधीच मोडणार नाही। गुड गुड। सीता, खरं तर हा रिपोर्ट बघून मला असं वाटतंय ना की या सगळ्या व्यवसायाची जबाबदारी आता आशूवरच द्यावी आणि मी सरळ रिटायर व्हावं। भाऊ 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 ऐका ना। अरे नाही, खरंच नको नको। अरे आशू, तू छान तयार झालायस आता। प्रयत्न करतो। अरे काय आणते की नाही ती? उर्मिला, सुहास, अरे अरे काय चाललंय तुझं? सुहास, सुहास, अरे शांत होत। हे एवढं काही झालेलं नाहीये। त्याने फक्त रिपोर्ट तयार केलाय। भाऊ काय त्याच्या नावावर कंपनी करणार आहेत का? चिडचिड करून तू स्वतःला त्रास करून घेतोयस। तू आधी शांत हो। किट्टू डार्लिंग, मी कसा शांत हो किट्टू डार्लिंग? आधी काय ठरलं होतं, मी जाणार आहे म्हणून, बरोबर? पण नंतर काय, त्याला पाठवलं। म्हटलं तरी ठीक आहे, जाऊ दे त्याला। तसंही त्याने तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाहीये। शेवटी त्यालाच शाबासकी मिळाली। त्यामुळे माझी आता ना जास्त चिडचिड होतीये। मी तर शांत होऊन काही होणार नाही। मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे। सुहास, हे बघ, महत्वाची गोष्ट ही आहे की त्याला काहीच येत नसताना त्याने रिपोर्ट बनवलाच कसा? एक्झॅक्टली। मी बघतो ना ऑफिसमध्ये, ठोंब्यासारखा नुसता बसून असतो, काही येत नाही त्याला। सुहास, हेच शोधून काढायचंय तुला, आणि तरच काहीतरी सॉल्युशन मिळेल। उगाच चिडचिड करून काहीच होणार नाहीये, कळलं ना? तू शांत बस इथे, बस। हे घे, पाणी पी आणि डोकं जरा शांत ठेव। ज्या अर्थी त्याला काही येत नाहीये ना, त्या अर्थी त्याने रिपोर्ट नक्कीच कोणाकडनं तरी बनवून घेतला असणार आहे। आपल्याला हे शोधायला पाहिजे आणि आपण दोघं मिळून हे शोधून काढू आणि लवकरात लवकर भाऊंसमोर आणू। सुहास, काहीही झालं ना तरी मी सोबत आहे तुझ्या। थँक्यू किट्टू डार्लिंग, आय लव्ह यू। पाणी पी आणि शांत हो जरा। ए अप्पर, झालंय ना काम सगळं? नाही रे। ए चल। ए ये रे, ये ते आण, दे पकड। हा, तीच आण। ए बॅटरी, ते बटन टायर का झाले सगळे? अरे किती वेळा सांगितलं बॅटरी बदला म्हणून, तीच बॅटरी का ठेवता इकडे तुम्ही? ए बॅटरी, अरे 10 टायर सांगितले होते, 4च आले फक्त। बाई इथे पण 7च आहेत। अरे आणतील ना बाकीचे, सगळं मीच करायचं का? तुला काही कळत रे, मी सांगतो ना तुला। शिवा, कळलं? नाही, काही नाही।
अगं मग हसतेस कशाला? अगं शिवा सांग ना काय आलं. आता मध्ये आली मग काय भाई, बरं झालं सांगितलं तिने. पाहिजे होतं आपल्याला पण. आज कळून तर गेलं काय ते. तिने सांगितले ना, मग आपण पण तिला आपलं सगळं खरं सांगितलं पाहिजे. काय म्हणजे तिला पण क्लिअर होईल ना. आता जे घडतंय ते नशीब घडवणार, आपण नाही. हे बघा, मला काही फरक पडत नाही. उद्या जाऊन हे कठीण होण्यापेक्षा मी तिला आत्ता जाऊन सांगतो. चल. काय सांगायचं? काय कुणाला काय सांगायचं? ते हा शेठचा फोन आला होता, ते सांगायचं होतं. नक्की ना? हो तेच सांगायचं होतं आम्हाला. म्हणजे काय वाटतं तुला? मला काय वाटतंय ते सांगू का? म्हणजे छकुल्याला सगळं सांगून टाकावं असं वाटतंय. अरे मला वेड लागले आशूचे. देखा है पहली बार शिवा की आंखों में प्यार. ए गप्प जरे, असं काही नाही. गप्प. अरे झूठ बोले कौवा काटे. एक आवळ्या गप्प बसा. मारीन एकच. आणि तुम्ही दोघं पण गप्प बसा. अरे शिवा तू नड बिंदास, आपला फुल सपोर्ट आहे तुला. अरे लढायचं म्हणताय पण कशी नडू? सांगतो तुला, थांब. सायलेन्सर सांग रे. हा तू शारक्याला पकड. हा कोण? अगं शारक्या. अरे तेच कोण शारक्या? अगं तुला शारक्या माहित नाही? बाजलं चल. अगे शाहरुख खान. काय भाऊ? अगं तू त्याची गाणी ऐक, पिक्चर बघ, म्हणजे ना तू असं रोमॅन्टिक फील मध्ये येशील. मग आपोआप सगळं सोपं होऊन जाईल ना. वल्ला भाई शिवा तू तिथे सगळ्या मूवी बघ, बाजीगर, कलोनाव. मग बघ तू कशी चकुल्याच्या प्रेमात पडते ते. हा मला सांगा, हे सगळं असं ऐकल्यावर वगैरे मला सुचेल का काहीतरी? अगं 100% नाही सुचलं तर पैसे वापिस. चल. हा काय? ठीक आहे, आजपासून मी शाहरुख खानची फॅन. ठीक आहे. अगं प्रत्येकाला प्रेमात शाहरुख खाननेच मदत केली. भाई मी फॅन त्याची फॅन. बस. चलो भाऊ, दोन चहा एक्स्ट्रा. आज क्रिमिनल पण घेणार मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.